मराठा समाजाला ओबीसींमधनं आरक्षण मिळावं ही जरांगे पाटलांची मागणी आहे। सरसकट आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। मात्र जरांगेंच्या या भूमिकेविरोधात ओबीसी नेतेही मैदानात उतरलेत। त्यामुळे आता सरकारसमोर नवा पेच उभा राहिलाय। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत। ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याला आमचा तात्विक विरोध आहे। ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवरून जरांगे पाटील ठाम आहेत। त्यासाठी आता त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात निर्णायक लढा सुरू केलाय। त्यामुळे आता या विरोधात ओबीसी नेते आक्रमक झालेत। त्या पार्श्वभूमीवर 30 ऑगस्टला बैठक होणार आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आंदोलनाची भूमिका ठरवली जाणार आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांना अडचणीमध्ये आणण्यासाठी अजित पवार यांचे आमदार जरांगेंना पाठिंबा देत असल्याचा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय। माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून, राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे। आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल? देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत। हे मी जबाबदारीने सांगतोय। मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही, पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय। त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघही आता मैदानामध्ये उतरलाय। डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात येणार आहे। सर्व ओबीसी नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं जात आहे। 43 वर्ष संघर्ष करावा लागला की जे आरक्षण आपल्याला 1950 मध्ये मिळायला पाहिजे ते मिळवून घेण्याकरता 1993 या वर्षाची वाट पाहावी लागली। आणि 43 वर्षाच्या अथक परिश्रमांनी मिळालेलं हे आरक्षण, जे की 60% ओबीसीला फक्त 27% आहे, पूर्ण 60% नाही आहे। आणि आता या 27%मधूनही त्याच्यातनं 11% व्हीजेएनटीला आहे आणि 19% उर्वरित ओबीसीला आहे। आता याच्यामध्ये हे लोक पुन्हा येऊ इच्छितात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याला आमचा तात्विक विरोध आहे। जरांगे पाटील यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर माजी न्यायमूर्ती शिंदे समितीकडून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी नोंदींचा शोध घेतला जातोय। आतापर्यंत 58 लाख कुणबी मराठा नोंदी सापडल्यात। या नोंदीच्या आधारे अनेकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं जात आहे। दरम्यान नव्यानं वाटण्यात आलेले कुणबी दाखले घटनाबाह्य असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून होतोय। त्यामुळे कुणबी दाखले रद्द करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे 500 पानांचं पिटिशन दाखल केलं जाणार आहे। राज्याने कुणबीचे दाखले द्यायला जो मराठा समाजाला सुरुवात केलेली आहे हे घटनाबाह्य आहे। हे मी सांगत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचं ऑर्डर्स आहे। कुणबी समाज हा जरी सामाजिकरित्या मागास असेल तरी त्याला प्रतिनिधित्व कमी नाहीये, दुसऱ्या काउंटवर तो फेल होतो। म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाने कुणबी समाजाला ओबीसी मधनं काढून टाकण्याची शिफारस तात्काळ करावी। आम्ही तुम्हाला बघतो, दाखवतो, मुंबईत घुसणार बघणार, हे सगळ्या धमक्या काय? आणि ह्या झुंडशाहीमधनं तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये माती घालवायची। पण ओबीसीला जर धक्का लागला या अडाणी मनोज जरांगेच्या धमक्याच्या याला घाबरून जर मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने हे असं काय कुठले GR काढले आणि ओबीसी मध्ये घुसखोरीचं काय कट कारस्थान याच्या माध्यमातून जर मार्गी लागलं तर आम्ही तिथं जाऊन त्या मुख्यमंत्र्यांच्या समोर, मंत्रालयासमोर आत्मदहन करू। मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत जटिल झालाय।
आरक्षण मिळण्याबाबत अडचणींचा डोंगर, न्यायालयीन अडथळे आहेत. त्यामुळे जरांगे पाटील ओबीसीमधून सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करतायत. तर आता मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाविरोधात ओबीसी समाजही एकवटलाय. त्यामुळे आता सरकारसमोर नवा पेच उभा राहिलाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.